बाजरीची भाकर. वा, चला आता आपण एकदम गावरान स्टाईलमध्ये काढूया. चला आता मी भोपळ्याची भाजी आणि बाजरीची भाकर एकदम गावरान स्टाईलमध्ये झालेली आहे. तुमचा व्हिडिओ घेऊ. चला आता मी खाऊन दाखवणार. वाव, एकदम छान झाली. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे मी पहिल्यांदा खाल्लेली आहे, म्हणजे ही भाजी कधी अशी भाजी खाल्लेलीच नाही. भोपळ्याची भाजी, फक्त भोपळ्याची भाजी माहीत होतं, पण हे एकदम चविष्ट झालेलं आहे. आणि एकदम मिरची पण खूप छान एकदम तळल्या गेली, एकदम खूपच छान झाली. बघा, तुम्ही नक्की ट्राय करा. भाकर पण खूप एकदम अशी चुलीवर जशी आपण करतो ना, सेम तशीच झालेली आहे. एकदम मस्त झालेली आहे, स्वादिष्ट एकदम. व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत पारंपरिक, चविष्ट आणि अतिशय पौष्टिक भोपळ्याच्या पानांची भाजी. भोपळ्यांची कवळी पाने, शेंगदाणे आणि लसूण यांचा सुंदर मिलाप या भाजीत अप्रतिम चव आणतो. ही भाजी बनवायला सोपी, पटकन होणारी आणि रोजच्या आहारासाठी एकदम परफेक्ट. या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल आपल्याला? भोपळ्यांची पाने कशी साफ करायची, अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी. कमी साहित्य, जास्ती चव, हेल्दी आणि घरगुती टिफिनसाठी उत्तम. नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. आता चला पाहूया एकदम आपली स्टेप बाय स्टेप भाजी कशी बनवायची ते. प्रथम भाजी आपल्याला मीठ टाकून धुवून घ्यायची आहे स्वच्छ. पाण्यात मी मीठ टाकत आहे. ही मिठाच्या पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी. एक अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मी. आता या प्रकारे आपल्याला पाठीमागून ह्याच्या शिरा काढायच्या आहेत भाजीच्या देठाच्या. अशा प्रकारे सगळ्या पानांच्या आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे काढून बारीक कापून घ्यायची भाजी. बघा, अशा प्रकारे मी भाजी बारीक कापून घेतलेली आहे. आणि त्यासाठी मी एक कांदा पण बारीक कापून घेतलेला आहे. एक गड्डा लसूण सोलून घेतलेला आहे आणि 1-2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपण फोडणी तयार करूया. प्रथम आपल्याला कढईत तेल ओतायचं आहे. फोडणीसाठी आपल्याला जिरं टाकायचं आहे पहिल्यांदा. आपलं जिरं भाजलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची. लसूण पण टाकायचं आपल्याला. मी लसूण बारीक करून घेतलाय कुठून. यामध्येच मीठ टाकायचं आहे. आपला कांदा तांबूस रंगावर भाजलेला आहे. आता आपल्याला ही भोपळ्याची पानं चिरलेली यामध्ये घालायचे. आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. थोडासा मी मोठाच ठेवलेला आहे शेंगदाण्याचा कूट. पाणी घालायचं नाही आहे अजिबात.
आता भाजीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं शिजू द्यायची आहे आपल्याला भाजी. आता 10 मिनटं झालेली आहे भाजीला. आता बघूया आपली भाजी शिजलेली आहे का. बघा, अशा प्रकारे आपली भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. 10 मिनटं मी शिजवलेली आहे भाजीला.